2025 साठी IBPS पॅटर्न प्रमाणे गणित आणि बुद्धिमत्तेची 25 प्रश्नांची टेस्ट क्रमांक 13वी आपण आज घेत आहोत स्टडी मॅथच्या माध्यमातून. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 200 मार्क्सची जे मी टेस्ट पेपर घेतो म्हणजेच फुल लेंथचा पेपर घेतो त्याची पूर्व प्रॅक्टिस आपण समजू यायला. सो क्रॅक द टेस्ट. 25 प्रश्न आहे, 25 प्रश्न बरोबर आले पाहिजे. या ठिकाणी बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक, याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणणार. आणि या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह आहे म्हणजेच गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज पण येणार, वजाबाकी पण सर्वच येणार. या ठिकाणी ज्या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार असेल त्यावेळेस पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला फक्त पूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजेच इथून इकडे गुणाकार करायचा, देन इकडे बेरीज करायची, याचा गुणाकार करायचा, देन इकडे बेरीज करायची, याचा याचा गुणाकार करायचा, इकडे बेरीज करायची. मग काय होणार, 6 पंचे 30 आणि डायरेक्ट एक ॲड केला की 31 म्हणायचं. म्हणजे हे झाले 31/6 मल्टिपल बाय 8 चूक 32, 32 ने 3 35 म्हणायचं. 35/8 आले हे डिवायडेड बाय. आता या ठिकाणी 8 दुनी 16, 16 ने किती झाले 17. आता या ठिकाणी 17/8 झाले बरोबर x. हा जो छेद आहे जैसे ते ठेवायचा 6 8 8. या ठिकाणी पुन्हा बेसिक आहे कोणतं, तर याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं भागाकाराला, आणि 8 वर टाकायचे आणि 17 खाली टाकायचे. आता कसं करणार, येस. मग इथे गुणाकाराला इथे 8 आले आणि या ठिकाणी किती आले 17 आले. कसं कन्वर्ट करणार, तर बघा या ठिकाणी आडवा भाग जाते का ते बघायचं. हा 8 कॅन्सल झाला, हा 8 कॅन्सल झाला. फास्ट शॉर्टकटमध्ये आपण करूया. 17 ने 35ला भाग नाही जात, 31ला पण भाग नाही जात, 6 ने 35ला नाही जात आणि 31ला नाही जात, आणि असं उभा पण भाग नाही जात. अशा वेळेस 31 गुणिले 35 डिवायडेड बाय 6 गुणिले 17 लिहून घेतलं. याचा गुणाकार करूया. 35 एक 35, हातचे 3 आले, 35 3 105, 105 आणि 3 108, 1085 आले. 17 सकम 2 10 म्हणजे 102. आता आपण भाग देऊ, प्रत्यक्ष याला भाग द्यावा लागेल 102. 102 एक 102 म्हणजे त्याला जैसे तेच ठेवायचं असते. आपण त्याला कट मारला, त्याला जैसे ते घ्यायचं असते. आता या ठिकाणी बघा 102 एक 102 आलं. मग उरले किती, तर 6 झाले किती 65. 65ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, मग उरतात स्पेशली 65. म्हणून प्रॉपर आन्सर येते 10.65/102. आणखी तुम्हाला सांगतो, ऑप्शनकडे बघायचं. ऑप्शनमध्ये जर तंतोतंत ऑप्शन जुळत असेल तर राईट म्हणायचं. जर या ठिकाणी जुळत नसेल तर निश्चितच अंश आणि छेदाचा पुन्हा भाग जाते, हे लक्षात घ्यायचं. तसं इथं होत नाही, म्हणून प्रॉपर आन्सर आलेला आहे 4th. बघा या ठिकाणी इथं आपण बेसिक शिकलो, हे बेसिक तुम्हाला खूप कामी पडणार आहे. ओके, येस. चला आन्सर मॅच करून बघू, राईट आहे. सेकंड क्वेश्चन, जे 25 क्वेश्चनची टेस्ट आहे, 25 क्वेश्चन शॉर्टपर्यंत तुम्ही बघा, पॉज करा आणि स्वतः आन्सर काढून बघा, आणि मी काढलेले आन्सर तुम्ही काढलेले आन्सर मॅच करून बघा. आता डायरेक्ट लिहायला कसं शिकायचं. बेचूक 8, 8 आणि 1 9, 9/2 लिहायचं, कारण या ठिकाणी आपल्याला बराचसा टाईम वाचला. गुणिले 3 चूक 12, 12 आणि 1 13, 13/3 लिहिलं, मायनस 3 8 24, 24 आणि 1 25, 25/3 लिहिले, मायनस आहे हा, डिवायडेड बाय. आता या ठिकाणी आणखी जर तुम्हाला टाइम वाचवायचा असेल तर काय करायचं, पुन्हा सांगतो. या ठिकाणी जर तुम्हाला टायमिंग वाचवायचं असेल तर एक गोष्ट आपण पुन्हा करायला पाहिजे, ते म्हणजे 1 मिनिट पेन घेता. 3 15, 15 किती 17. आता भागिले 17 बाय 3 आहे, तर इथं डायरेक्ट भागिलेचं गुणाकार करायचं, 3 वर न्यायचे आणि 17 खाली आणायचे, म्हणजे आपला टायमिंग इथंही सुद्धा वाचला बरोबर x. आता हे 2 भाग आहे, दोन्ही भाग वेगवेगळे यानं सॉल्व्ह करायचे, कारण की बॉडमॅचच्या नियमानुसार गुणाकार आधी करावा लागते. आडवा भाग जातो का, तर हो जातो. 3 1 3, 3 3 9. आता याचा भाग जात नाही म्हणून 13 3 39/2 आपण लिहून घेतले, मायनस 3 3 कॅन्सल, 25/17 लिहून घेतले. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चांगलं, LCM काढला तरी चांगलं. आता LCM जर काढला तर काय होत असते, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते. क्रॉस मल्टिप्लिकेशनच करणे योग्य आहे इथं, म्हणून आपण याचा याचा गुणाकार करू. म्हणजेच गुणाकार बाजूला करून घेऊ, 39 गुणिले 17
7 9 63, 6 8 7 3 21 न 6 27, इथे क्रॉस, इथे 39 1 39 3 9 7 16 हात चावला 1 म्हणजे इथं 6 663 आले मित्र. कोणता? हा गुणाकार 17 गुणिले 39, मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस. 25 दोन्ही किती? 50 डिवायडेड बाय 17 दोन्ही 34. काय केलं आपण? पहिले असा गुणाकार केला आडवा, नंतर असा गुणाकार केला, नंतर असा सरळ केला. म्हणजे एक्स मध्ये ए टाकणे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणे होय. या ठिकाणी 50 जर वजा केले तर 613 उरतात. हे तोंडी तोंडी करा, कारण की आपल्याला एक एक सेकंद वाचवत जायचं आहे. मग 613 झाले. हां, भागिले किती? 34. आता याला आपण स्प्लिटिंग करूया. स्प्लिटिंग म्हणजेच काय? भाग देऊ. कितीनं? 34 1 34. 61 मधून 34 गेले. शक्य झाल्यास तोंडी तोंडी वजाबाकी केली तरी चालते. नाही झालं तर या ठिकाणी 7 4 किती? 11, हातचावला 1, या ठिकाणी 2, 27 आले. म्हणजे 273 आले. आता 34चा आणि 273 पर्यंत जाताना 3 आणि 27चा विचार करा. म्हणजे 273 पर्यंत जाताना 3चा जर 27 पर्यंत विचार केला तर 3 8 24, 3 9 27, तंतोतंत जर 9 येत असेल तर 8चा भाग जात असते. 34 गुणिले 8, 8 किती? 32, 3 8 3 24 न 3 27. म्हणजे 8चा जर भाग दिला तर 272 येतात. आणि इथं 273 झाले होते म्हणून 272 जर वजा केले तर 1 उरते, म्हणून रिमेनिंग इथे 1 देत असतो आपण. म्हणून प्रॉपर आन्सर येते 18.1/34. 18.1/34 कुठे आहे? सेकंड ऑप्शन मध्ये. सो सेकंड ऑप्शन तर राईटच असणार आहे, कारण की आपल्याला इथं आन्सर शीट पण आहे ना. यस, चलो. म्हणजेच आपलं गणित जर चुकलं तर आपण पुन्हा करूया, कारण की चुकू शकते माणूस. येस, या ठिकाणी काय आहे? डायरेक्टच करूया आपण. 4 7 28, 28 ने 29, 29/4 मल्टिपल बाय 3 चूक 12, 12 2 किती? 14, 14/3 प्लस साइन 7 42, 42 न 5 47 बाय 6 गुणिले 32 6 6 ने किती? 7, 7/2 बरोबर x. या ठिकाणी गुणाकार केला, या ठिकाणी गुणाकार केला तर आपल्याला काय दिसतं? आता या ठिकाणी बघा, आडवा भाग जातो, बे दोन्ही 4, बे 7 14. असा भाग जातो का? नाही जात. म्हणून आपण 29 गुणिले 7 करायचं, डायरेक्टच इथं गुणाकार करायचा. 7 9 63, 6 8 7 2 14, 14 आणि 6 होतात 20. म्हणजे 203 आणि याचा गुणाकार केला तर 6 येतं. प्लस या ठिकाणी भाग जातो का? असा पण भाग नाही जात आणि असा पण भाग नाही जात, म्हणून डायरेक्टच गुणाकारच करू. 7 7 49 आहे की नाही? 7 7 49, 4 आले 8, 7 चूक 28 ने 4 होतात 32 आणि याचा गुणाकार 12. आता एवढं आलं की नाही आपल्याला? प्लस जर अटॅच केलं तर या ठिकाणी या अंशानी छेदाची छेदाची लसावी काढावं लागेल. 6 आणि 12ची लसावी किती निघते? तर हे तुम्हाला तोंडीच आलं पाहिजे. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जर गेला तर मोठी संख्या ही लसावी असते, अर्थात 6 आणि 12ला भाग जातो, म्हणून 12 ही काय झाली? लसावी झाली. हेच 12 इथे लिहायचे आणि मग ह्या 6 ने भाग द्यायचा याला. साइन दोन्ही 12 आणि 12 1 12, याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा आणि मग अटॅच करायचं. बे3 किती? 6 म्हणजे बे2 किती? 4. 203 गुणिले 2 म्हणजे 406 झाले, प्लस 329. आता बेरीज करूया. 6 9 किती? 15, हातचा वाला 1, 3 इथं 3 राहणार आणि हे 7, 735 भागिले 12. आता याला अंशाने छेद म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपण कन्व्हर्ट करू. कसं करणार? 12 सकम 72, निश्चितचपणे 6 इथं आले. बघूया, 12 सकम 72 उरला 1, 12 1 12. मग किती उरले? 15तून 12 गेले, 3 उरले, कारण की इथं 12 1 12, 15तून 12 वजा करायला लागेल ना. 3 उरले, म्हणजे आपलं प्रॉपर आन्सर काय आलं? 61.3/12. ऑप्शनमध्ये आहे का 61.3/12? नाही, पण 61 सोबत 1/4 आहे. याचा अर्थ असा की ह्या अंशाने छेदाचा शेवटी पुन्हा भाग दिलेला आहे. 3 1 3, 3 चूक 12, म्हणून प्रॉपर आन्सर आला 61.1/4. येस, सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे मित्र. ओके, चला. सो या ठिकाणी बघूया, चेक करून राईटच आहे. येस, चौथा प्रश्न घेऊया. या ठिकाणी 3/15 आणि किती? 16, 16/3. याला बघा कसं कन्वर्ट करतो. डायरेक्ट कसं कन्वर्ट करा.
9 एका 9, 9 2 किती 11 गुणिले 9/11 करा. इच्छेतच उलट करून टाकलं. भागिल्याचं गुणिले केलं, 9 वर टाकले, 11 खाली आणले. गुणिले 16 किती 48, 48 आणि 7 55. 55/16. आपण माइंड कॅल्क्युलेशन पण करत आहोत, उलट सुलट पण मनामध्येच करत आहोत. एवढं करायला पाहिजे. आता आडवा भाग जातो का? हो जातो. 11 1 11, 11/5 55. 16 16 हे कॅन्सल झाले. 3 1 3, 3 3 किती 9. आता खाली तर काहीच नाही राहिलं मित्र, म्हणून इथं फक्त राहिलेलं आहे 3 गुणिले 5 म्हणजेच आन्सर आलं 15. राईट आन्सर सेकंड. क्लिअर आहे. 5वा प्रश्न या ठिकाणी बघा. 38 आपण लिहून घेतले डिवायडेड बाय, याला असं करूया 1 वजा 1/2 प्लस याला आपण कन्वर्ट करू. 3 2 6 2 किती 8, 8/3 आहे बरोबर x. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1 मधून आता आपण याला काय करू शकतो की सर्वप्रथम 1 मधून अर्धा गेला तर अर्धा राहिला ना, म्हणून आपण 38 भागिले अर्धा म्हणजे 1/2 प्लस 8/3 असं करणार. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी योग्यच आहे एवढ्या भागाला, कारण हा भाग आधी सॉल्व्ह करावा लागते ब्रॅकेट बॉडमाच्या नियमानुसार. 3 1 3 आणि 8 2 किती 16, म्हणजे 3 अधिक 16 भागिले 2 किती 6. एवढंच फक्त आपण सॉल्व्ह करत आहोत. म्हणजे हे झाले 19/6 आहे का नाही. 16 आणि 3 किती 19, 3 1 3, 8 2 16, म्हणजे 16 आणि 3 झाले 19, 19/6. आणि हे आहे 38 भागिले 19/6 अटॅच केलं. आता इकडे घेतो मी त्याला. या ठिकाणी तुम्हाला मी बेसिक सांगितलेलं आहे. 38 आपण लिहून घेतले, भागिल्याचं गुणिले केलं, 6 खाली टाकले आणि 19 6 वर नेले, 19 खाली टाकले. या ठिकाणी आडवा भाग जातो 19 1 19, 19 2 38 आणि मग उरते बेसकम किती 12. 12 प्रॉपर आन्सर आला. सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे मित्रांनो. ओके, समजून येऊ राहिलं तुम्हाला? येस. 5वा प्रश्न बरोबरच आहे आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक 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 तर सॉल्वच करत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. हा, तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही माझी टेस्ट सिरीज जॉईन नसेल केली तर टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो. 200 मार्क्सचा पेपर तुम्हाला मिळतो. दर संडेला पेपर असतो. तुम्ही या नंबरवर फोनपे किंवा जीपे करू शकता. 200 रुपीज ऑनलाईनचे तुम्हाला 10 पेपर मिळणार आहे आणि फुल्ली IBPS पॅटर्न असणार आहे. IBPS पॅटर्न म्हणजेच काय तर 80 + 30 + 15 + 15 + 30 + 30 हा पॅटर्न त्या ठिकाणी लागतो. 80 + 30 म्हणजेच हा रिझनिंग आहे, हा मॅथ आहे, हा मराठी आणि इंग्रजी आहे, हा CDP आहे आणि हा GK आहे. लक्षात घ्या. म्हणजेच 60 90 आणि हे 110 म्हणजे 200 मार्कचा पेपर तुम्हाला मिळतो. आणि एक डेमो पेपर तुम्हाला फ्री आहे. काय म्हटलं मी? एक पहिला डेमो पेपर तुम्हाला फ्री आहे. फ्री पेपर जर पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या पेपरची क्वालिटी बघूनच तुम्ही पेपरला जॉईन व्हा. येस, चला पुढे. 6वा प्रश्न या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला करायला लागेल. सर्वप्रथम आपण काय करू की हा जो इकडचा प्लस आहे ना तो इकडे मायनस करू. -1/16 आणि मग हा चालला गेला इथं आला x. आता आपण काय करणार, सगळ्यांनाच अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू. बेचूक 8, 8 आणि 3 किती 11, 11/4. आता या ठिकाणी भागिले आहे, भागिल्याचं डायरेक्टच या ठिकाणी गुणिला करू. 4 3 12, 12 आणि 3 किती 15, 15/4 आहे तर आपण गुणिले 4/15 करू. डायरेक्ट गुणिले 16चा पाडा 8 पर्यंत म्हणाच लागेल. 16 8 14 दशे म्हणजे 8 सकम 48, 4 आले 8 आणि 4 किती 12. अरे यार 16 8 28 नाशे होतात. नाही 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 येस 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 बघूया. साइन 8 सकम 48, 4 आले 8 8 1 8 आणि 4 किती 12. 16 8 28 नाशे आणि 128 मध्ये 7 मिळवले तर ते होतात 135. सो आपण 135/16 म्हटलं. वजा हे जे प्लस 1/16 इकडे वजा 1/16 झाले बरोबर x. डायरेक्टच आपल्याला सॉल्व्ह करतो आपण. सर्वप्रथम हा एवढा भाग सॉल्व्ह करावा लागेल. त्या ठिकाणी हे 4 4 कॅन्सल होईल. 15चा आणि 135चा भाग जाईल मित्रा. 15 1 15, 15 9 135 झालं.
आता 9चा 16ला भाग जात नाही, 16चा 11ला भाग जात नाही, म्हणून 11 गुणिले 9 भागिले 16, म्हणजे हे झाले 99 भागिले 16 वजा हे आहे 1 भागिले 16. आता प्रॉपर आपल्याला इकडे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 99 भागिले 16 वजा 1 भागिले 16. मग बेस याचा जो बेस अर्थातच जो छेद आहे तो सारखा आल्या कारणाने आपण असा लिहून घेत असतो. 99 मधून 1 वजा केला तर 98 राहिले. मग भाग कितीचा जातो? 16चा पाढा म्हटला तर उत्तमच. 16 16 64 16 85 16 सकम 96 16 सकम 96 उरले किती? 2. 98 मध्ये 96 गेले, उरले 2. आता पुन्हा याचा भाग जातो ना. बे 1 बे बे 8 16, म्हणजे प्रॉपर आपल्याला आन्सर आलं 6.1/8. फर्स्ट ऑप्शन हे राईट आहे. चेक करूया, राईटच आहे मित्रा. येस. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी मल्टिपल आहे, म्हणजेच या ठिकाणी आपलं काम सोपं करून दिलेलं आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक नाहीच, फक्त अपूर्णांक आहे. म्हणून आडवा भाग जाते का ते बघू. 8 1 8 8 3 24 उभाच भाग गेला, झालं की नाही. आता 3 ने सोडायला नाही जात, 3 ने 4 ला पण नाही जात, पण इथे भाग जातो. इथे 4 1 4 4 9 36 9 चूक 36 9चा भाग गेला. 9 ने सोडायला नाही जात, आता कुठेच भाग नाही जात. 3 ने पण नाही जात, हा इथे भाग जातो आणखी 6 ने सोडायला. बेत्री किती? 6 बे 8 16, भाग सगळेच गेले, म्हणून 3 गुणिले 3 गुणिले हे 9 भागिले हे 8. 3 3 9 9 9 81 81 भागिले 8 वजा. पहिला आपण सॉल्व केलं. दुसरं सुद्धा तसंच. 8 1 8 8 चूक 32 4 4 हे कॅन्सल. या ठिकाणी बेत्री 6 बे 8 16, आता भाग जातो का? असा जातो. तर बेचूक 8 बेत्री 6, आता भाग नाही जात. 3 गुणिले हे 3 3 3 किती? 9 आणि हे किती? 4. एवढं आपल्याला सॉल्व करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काही करा, लसावी आणा, काही आणा. आता या ठिकाणी जर समजा लसावी काढली, लसावीने जर याला सॉल्व केलं तर तुम्हाला माहिती आहे लसावी किती निघते? 8 आणि 4चा लसावी येतो 8. एका संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल, भाग जाते ना, तर मोठी संख्या लसावी असते. सो या ठिकाणी आपण 8 लिहून घेतले. असा भाग द्यायचा 8 1 8 आणि 4 2 8. आता असा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार करायचा. 81 के 81 वजा 9 2 किती? 18. 81 मधून 18 गेले किती उरतात? एकातून 8 गेले 3 राहिले, हातचा वाला 1. या ठिकाणी 8तून 2 गेले 6 राहिले, 63 भागिले 8. शेवटी याला अपूर्णांकाला पूर्णांकित अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करताना 8चा पाढा म्हणायचा. 8 8 64 जास्त होते, म्हणून 8 7 56. 63 मधून 56 गेले, उरले किती? तर 7 उरले. सो या ठिकाणी 7 येणार. 7.7/8 प्रॉपर आन्सर येते. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बघा, राईट आहे. 8वा प्रश्न. हे 25 मार्क्सची टेस्ट आहे आणि ही टेस्ट तुम्ही लिहून घ्या. नंतर तुम्हाला 200 मार्क्सची टेस्ट जॉईन केल्यानंतर ह्या टेस्ट नंतर ओपन होणार आहे. ओके. या ठिकाणी हा भाग सॉल्व करावा लागेल आणि देन हाही भाग आपल्याला सॉल्व करावा लागेल. 8 8 64 64 आणि 5 69 भागिले 8 गुणिले असा गुणाकार अशी प्लस 3 3 9, म्हणजे बघा 23 3 69 सुद्धा म्हणू शकतो आपण. 23 3 69 आणि प्लस 3 म्हणजे हे झाले 72. 72 भागिले हे 23. एवढं सॉल्व करून नंतर प्लस हा इकडचा 5 35 ने किती? 36 36/5 गुणिले 9 चूक 36 36 ने 2 38 38/9 झालं. आता कसं त्याला हे करायचं प्रॉपर. 8 1 8 8 9 72 आडवा भाग गेला. 9 1 9 9 चूक 36 आडवा भाग गेला. इथे उभा पण भाग नाही जात ना आडवा पण नाही जात. इथे 9चा 23 ला भाग नाही जात आणि 23चा 69 ला भाग जाताना दिसतो. म्हणजे 23 1 23 23 3 69 इथे भाग गेला प्रॉपर. म्हणजे 3 गुणिले 9 म्हणजे इथे आले 27 अधिक या ठिकाणी भाग जाताना दिसत नाही, म्हणून 4 आणि 8चा गुणाकार केला तर 4 8 32 3 आले. आजचे 4 3 12 12 आणि 3 किती? 15 भागिले हे किती? 5. आता या ठिकाणी 27 आले.
किती 23 3 म्हणजे 2 3 6 3 3 9. ओके 8 9 72 9 3 27. ठीक आहे. आता या 27 यापैकी कसं ऑप्शन येणार, तर आपण या ठिकाणी देअरफोर 27.152 भागिले 5 प्लसचं चिन्ह आहे, असा गुणाकार नंतर प्लस असते, म्हणून 27 गुणिले 5 प्लस 152 असं करावं लागेल आपल्याला डिवायडेड बाय 5. याचा गुणाकार आपण करून घेऊ. 5 7 35 इथं आपण करूया ना, इथं 5 7 35, आजचे आले 3, 5 2 10, 10 3 13 झालं, प्लस 152 भागिले 5. याची जर बेरीज केली तर 5 2 किती 7, 5 3 किती 8, आणि हे झाले 287. 287 भागिले 5 आहे. निश्चितच 1 2 किंवा 3 मध्ये आन्सर आहे, कारण की त्याचा वाला छेद हा 5 आहे 5 आहे 5 आहे. आता काय करायचं, शेवटी याला कन्व्हर्ट करायचं. कसं करणार कन्व्हर्ट, अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण कन्व्हर्ट करणार. येस, कसं कन्व्हर्ट करणार आता ते तुम्हाला सांगतो. वेट अ मिनिट. ओके, 5 5 किती 25, उरले किती 3, 5 7 किती 35, कारण की 37 मधून 35 गेले, उरले 2, म्हणजे 57 2/5 हे त्याचं झालं प्रॉपर आन्सर. थर्ड ऑप्शन हे राईट आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने स्प्लिटिंग करा, मी तर केलेलं आहे, राईट आन्सर आहे. 9वा प्रश्न बघा. या ठिकाणी डायरेक्ट कसं कन्वर्ट करायचं, हा जो प्लस आहे हा मायनस केला 1/25 बरोबर इकडे x. आता कसं करणार, या ठिकाणी बघा 4/5 गुणिले 3/7, याला उलटं करायचं, गुणिले 7/6 भागिल्याचं गुणिले हा वर ह्या खाली, 7 वर आणि हा 6 खाली. पुन्हा हा जो भागाकार आहे यालाही हे करायचं, 9 वर 5 खाली, डायरेक्ट आपण केलं, आणि शेवटी आहे -1/25 बरोबर x. एवढा भाग आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. कसा सॉल्व्ह करणार हा एक प्रश्न आहे. सोपं आहे. सोपं म्हटलं की सोपंच होते. येस, 7 आणि 7 कॅन्सल झाला. देन 3 1 3 3 2 6, 2 1 2 2 2 4, 2 वर आले. आता 2 ने 5 नाही जात भाग, इकडे पण भाग नाही जात. ओके, हे सगळं कटलंच ना, म्हणून 2 9 18 आणि 5 5 25 एवढं आलं, वजा 1 हे 25. आता हे बेसिक आहे. या ठिकाणी बेसिक तर खूपच सोपं आहे, कारण की हे 25 25 साठी आपण 25 लिहिले. देन 18 वजा 1 म्हणजे इथं किती आले 17. 17/25 आन्सर येते. सेकंड ऑप्शन हे राईट आहे. बरेच जण म्हणतात एवढे सोपे प्रश्न येतात का, याच्यामध्ये बेसिक दडलेला आहे म्हणून सोपे आपल्याला वाटतात, परंतु ज्यांना बेसिकच नाही माहित त्यांना हे अतिशय हार्ड जातात. कळलं? ओके, 10वा प्रश्न. आपल्याला 25 प्रश्न घ्यायचे. येस, टेस्ट सिरीज जॉईन करा असं या ठिकाणी तुम्हाला सांगत आहोत. नेक्स्ट, आता काय करायचं, हा एवढा जो भाग आहे प्लसच्या संदर्भात आहे, आणि इकडे हा मल्टिपल आहे. मल्टिपल वाला आपण करून घेऊ, परंतु प्लस वाला बघा कसं करायचं. या ठिकाणी 15 अधिक 33 हे बाजूला काढून घ्यायचे. 15 अधिक 33 प्लस 2/3 अधिक 1/3. हे अपूर्णांक आणि हे पूर्णांक काय होणार आहे इथं, तर या ठिकाणी 48 होणार, प्लस हा 3 3 सारखा आहे म्हणून 3 घेतले आणि वरचे हे 3 झाले, म्हणजे हा झाला 1, म्हणजे हे झाले 49 झालं. 48 प्लस 1 म्हणजे 50, 49. देन आता काय करायचं, या ठिकाणी इथे सुद्धा तसंच. इथं आता समजा असा हे केला आपण 15 आणि 33 केला, कारण हे प्लसचं आहे म्हणून इथे मात्र असा गुणाकार आणि इथे प्लस करायला लागेल. 18 चूक 72 ने 3 75, 75/4 गुणिले 15 7 105, 15/75 15 × 90, 15 7 105, 15 8 120, 105 आणि 3 किती होतात 108 भागिले 15. आता आडवा भाग जातो या ठिकाणी, कसा जातो, 15 1 15, 15 5 75, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 7 28. आता या ठिकाणी याचा गुणाकार केला तर 5 7 किती होते 35,
3 आले, आजचे 5 2 10 आणि 3 किती 13. हे 49 आले एच वाले, एवढ्या एच वाले, एवढ्या एच वाले आले 135 मधात प्लसचं चिन्ह म्हणून प्लसचं चिन्ह दिलं आणि हे पण आपण आता सॉल्व्ह करतो. बरोबर x प्लस 20. हे 20 इकडे काय जाणार मायनस जाणार, असं होते रे भाऊ. बरोबर x. आता याची बेरीज केली तर काय येतं बघा, बेरीज केली तर 9 आणि 5 किती होते तर 14 होते. हातचा वाला 1, 4 आणि 4 किती झाले 8च झाले आणि इथे 1, 184 या ठिकाणी झाले, वजा 20 बरोबर या ठिकाणी किती होणार आहे 164. प्रॉपर आन्सर आपल्याला 164. फिफ्थ आन्सर या ठिकाणी राईट आहे बघा, राईट आहे. ओके, 10वा प्रश्न आपण योग्यरित्या सॉल्व्ह केलेला आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेत आहोत 11वा. या ठिकाणी बघा 23.8/9 प्लस 15.7/9 वजा जे काय असेल ते आपल्याला या ठिकाणी 23 आणि 15ची बेरीज करावी लागेल, जे किती होते 30-38 होते, प्लस अपूर्णांक असे लिहून घ्यावं लागेल 7/9 वजा झालं. देन नाही 12 पण आपण त्याच्यामध्येच टाकून घेऊ, याच्यामध्येच. हां, इथं वजा 12 पण करून टाकू. वजा 12 जर केले तर आपल्याला इथे येणार आहे 24 घेऊ. इथं 24 घेऊ. इथे किती आले 38, 38 मधून 12 गेले 24 आले, 24 पूर्णांक आणि हे मग वजाचं इच्छा इथं लावून देऊ. झालं. नाही नाही, सो सॉरी, असं करता येणार नाहीच. का नाही करता येणार तर बॉडमासच्या नियमानुसार एवढं सॉल्व्ह करावं लागते ना भाऊ आधी, म्हणून हा एवढा घेता नाही येणार आपल्याला. आपल्याला आधीच बरोबर होतो एवढा भाग 38 पूर्णांक प्लस 8/9 अधिक 7/9 हे एवढंच बरोबर होतं, कारण हे आधी करावं लागते. मायनस आता या ठिकाणी काय दिसतं 12 किती 36 ने किती 37, 37/3 गुणिले 2/3, 37/3 गुणिले 2/3 बरोबर ना. 12 36 ने 37 झालं. आता भाग जातो का नाही जात, म्हणून या ठिकाणी काय येतं तर 3 3 9 येते आणि 37 दोन्ही किती येते 74, 74/9 झाले ते. आता हा सगळा फंडा जो इकडे लिहून घेतो 38 प्लस 8/9 प्लस 7/9 वजा या ठिकाणी 37 गुणिले 2 म्हणजे 74/9. आता 38 प्लस हे जे 9 आहे तर या ठिकाणी 9 टाकले, वरच्याची आपण बेरीज करू 8 अधिक 7 वजा 75, म्हणजेच या ठिकाणी 8 आणि 7 किती 15, 15 वजा 75 म्हणजेच या ठिकाणी होते 60. 75 मधून 15 गेले किती येणार आहे तर 60 येणार आहे, म्हणजेच इथं -60 येतात. लक्षात घ्या, हा पद्धतशीर प्रश्न लक्षात घ्या. 38 अधिक वजा 60/9. आता इथे पण भाग जातो कितीचा 3 3 किती 9 आणि 3 2 किती 6 म्हणजे 20/3 आले. 38 अधिक वजा 20/3 वजा अधिक झाले वजा म्हणजे 38 वजा 20/3 आले मित्र. या ठिकाणी 38 वजा 20/3 म्हणजे होते किती हा एक प्रश्न आहे. मग आपल्याला इकडे काय करावं लागेल 38 वजा 20/3 याचा अर्थ असा की इकडे गुणाकार तर कराच, परंतु इकडे वजाबाकी करा. म्हणजे 38 3 3 8 24 हातचे आले 2 3 3 9 2 किती 11 वजा 20 भागिले 3 हे 3 जैसे ते याचा गुणाकार केला 114 आला, वजा 20 घेतले. मग या ठिकाणी किती आले 4 आणि 92 किती आले 11, 94 भागिले 3 आन्सर येते. 94 भागिले 3 तर ऑप्शन मध्ये नाही, कारण की हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, हे फक्त अपूर्णांक आहे. मग याला स्प्लिटिंग करायचं. 3 3 किती 9 उरले किती 4, 3 1 3 उरला किती 1 म्हणजे 31.1/3 आन्सर येते. 31.1/3 फोर्थ ऑप्शन मध्ये आहे. ओ हो 31.1/3 आन्सर येते. इकडे गलतीनं 4/9 आलेलं असेल बहुतेक, पण मी तर सगळं बरोबर काढलं. 31.1/3 पुन्हा एकदा करतो, कारण की त्याने हे ऑप्शन दिलेलं आहे ते तर ऑप्शन यायला नाही पाहिजे, कारण या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे. इथे मल्टिपल आधी करावं लागेल, इथे गलतीनं झालेलं असेल हे, आपण याला कॅन्सल करू किंवा पुन्हा एकदा सोडवून बघू. हे आपल्याला आन्सर आलं हे.
पुन्हा एकदा सोडवतो याला. कसं येणार आहे की याची ह्या तिघांची वजा हे नाही करता येत आपल्याला, कारण की हा भाग आपल्याला आधी करावा लागते, आहे की नाही. इथे किती आले 38. 38 प्लस 8/9 प्लस 7/9. या ठिकाणी 9 आला, 9 आणि 8 किती झाले 15. 15/9 बरोबर आहे या ठिकाणी. अरे यार काहीतरी इथं घोडा झालेला आहे. पुन्हा करायला लागेल याला या ठिकाणी. ठीक आहे, एका दुसरा प्रश्न चुकला तरी आपल्याला पुन्हा करण्याचा चान्स आहे या ठिकाणी, कारण की हा येतो की हा येतो हे बघूया आपण. इथं 9 आला, 8 आणि 7 15 होते. 15ची इथं मला वाटते 20 कसे काय झाले काय माहित, हे काय कळून नाही राहिलं. ठीक आहे, आपण कोणता घेतला होता इथं 15च तर घेतले. ओके, 15 घेतल्यानंतर ठीक आहे. 8 आणि 7 15/9 म्हणजे 38. 38 प्लस 15/9 म्हणजे 3 3 9, 3 15. मग हा जो आहे 38 पूर्णांक येस, याला डायरेक्टच आपण काय केलं, येस करूया याला पण आपण काहीतरी. आता हा वजा बाकी आहे, इकडचा काय हा वजा. ठीक आहे, 38 अधिक 5/3 आपण आणले वजा. या ठिकाणी हा आपल्याला करायला लागेल. 12 किती 36 ने 1 37, 37/3. मग हा 37 गुणिले 2 म्हणजेच गुणाकार करायला लागेल ना या ठिकाणी. 12 36 ने 1 37, 37 गुणिले 2 आणि हे किती होणार आहे 74 होणार. 74 बाय हा 9, 74/9. ओके, लक्षात घ्या. पुन्हा भाग जातो. 3 3 9, 3 2 6, उरला 1, 3 7. ओके, 7 4 11 होते. 74/9 राहते या ठिकाणी. 74/9. आता असा जर गुणाकार केला आणि प्लस जर केलं तर मग काय आन्सर येणार. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आपण स्वरूपात करून राहिलो, पण करावंच लागणार आपल्याला ते. याला 38ला जैसे ते ठेवलं आणि इथच्या इथं जर आपण याला हे केलं तर या ठिकाणी 9 हे लसावी येते, ती एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जाते म्हणून 3 3 9 आणि इथे 1. हे झाले 15 वजा हे 74 असं आलेलं आहे. 15 वजा 74 म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 15तून 74 मधून 15 गेले, 9 5 14, हातचा 1 59 आले. म्हणजे 38 अधिक वजा 59/9. आता 38 वजा 59/9 या ठिकाणी आपण गुणाकार करूया. 38 गुणिले 9, 9 8 किती 72, हातचे आले 7, 9 3 27, 27 न 7 किती होते 34. 342 वजा 5 9 म्हणजेच या ठिकाणी 9 3 किती 12, हातचा 1, 14तून 6 गेले, 8 7 14, हातचा 1 283. 283/9 असं येते या ठिकाणी. मग आता बघूया काय आन्सर येते. तर इथपर्यंत तर आलो. 9चा पाढा जर म्हटला आपण, कारण की याला भाग जात नाही, 9चा पाढा जर म्हटला तर या ठिकाणी 9 3 27 येते. आला आपल्याला, उरला किती 1, 9 1 9, 13तून 9 गेले, 13तून 9 गेले तर उरले किती 4, म्हणून इथे आले 4. 31.4/9 प्रॉपर आन्सर आला मित्र आपल्याला. सेकंड ऑप्शनच राईट आहे. इथे काहीतरी मिस्टेक झालेली होती, मात्र सेकंड ऑप्शन आपल्याला राईट आलेला आहे. सेकंड ऑप्शनच राईट पकडायचं. एखाद दुसरी मिस्टेक होऊ शकते, सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू आपण ते करून घेऊया. 12वा प्रश्न बघा. 8.9/11 भागिले 97/11 प्लस 3/8 जे काय असेल ते आपण काय करायचं आहे. सर्वप्रथम हा एवढा भाग आपण सॉल्व्ह करून घेऊ. इथे किती 88 प्लस 9, 88 प्लस 9 जर म्हटलं तर 97 येतात, बरोबर की नाही. 97, 88 प्लस 9 म्हणजे 97. 97/11 झाले ह्याच्यावाले, भागिले 97/11. हे दोघांचा भाग म्हणजे एकच जाणार ना. म्हणजे कसं 97/11 भागिल्याचं गुणिले 11 वर 97 खाली, 11 11 कॅन्सल, 97 97 कॅन्सल म्हणजे 1 आला, म्हणून 1 प्लस इथे किती आले 3/8 वजा 4 2 8, 8 आणि 3 11, 11/4 होईल. आता आपण याला एवढ्याला सॉल्व्ह करून घेऊ. सोपा आहे. याची लसावी तर 8, एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जातो म्हणून लसावी आलेले 8. मोठी संख्येला लसावी असते भाग जर गेला तर.
या ठिकाणी 8 1 8 आणि 4 2 8. इथं किती आले? 3 1 3 वजा 11 2 किती? 22. मग या ठिकाणी 22 मधून 3 गेले तर 19 राहतात. परंतु मायनस 19, 20 21 22 भागिले किती? 8. म्हणून या ठिकाणी मायनस 19/8 आपण म्हणणार. ठीक आहे. याला काय आहे? हा 1 आहे की नाही? 1 प्लस म्हणणार ना तुम्ही, आणि हा प्लस मायनस मायनस होणार, म्हणजे 1 मायनस 19/8 आला. याला कसं कन्वर्ट करणार? याला कसं करणार? तर आपण या ठिकाणी असा गुणाकार करायला लागत असते. 8 1 8 म्हणजे 8 गुणिले 1 मायनस 19 डिवायडेड बाय 8 असं करत असते. मी डायरेक्टली नाही केलं, की तुम्हाला स्टेप सांगितली. मग या ठिकाणी 8 1 8 वजा 19 झाले. 8 मधून 19 गेले, किती उरतात? 11. 11 उरले ना. 11, परंतु वजा 11 उरतात, कारण की मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायला लागते की नाही. वजा 11/8 आन्सर आला. वजा 11/8 आन्सर येते, म्हणून प्रॉपर आन्सर आला हे 5. हा जो वजाबाकी चिन्ह वर आहे तर हे समोर येते, असं होते आन्सर. इट्स अ प्रॉपर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कळलं? येस, 11/8. 5वा आन्सर राईट आहे. 12 प्रश्न सॉल्व्ह झाले. 13वा प्रश्न. या ठिकाणी बेरीज आहे ब्रॅकेटमध्ये. 4 आणि 3 7, 7 वजा 5, 4 आणि 3 7 वजा 5 2 आले, प्लस 3/7 प्लस 2/9 वजा 5/4. आता हा जो भागिले आहे तर तो नंतर करूया, कारण की ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करावं लागते. एवढा या ठिकाणी 2च्या ऐवजी हे जर आपण पकडले तर याचा लसावी आपण काढू शकतो. लसावी कसा? 7 9 आणि 4चा लसावी किती होते? तर 2 संख्यापैकी एक संख्या जर मूळ संख्या असेल, 7 ही मूळ संख्या आहे, 2 3 5 7, म्हणून याचा गुणाकार करून टाकायचा, ते जाईल लसावी. 9 7 63, 63 मधून आणि 4 आहे. आता 63 ही काय मूळ संख्या आहे का? नाही, मूळ संख्या नाही. 4 सुद्धा मूळ संख्या नाही. याला 3 न भाग जाते, याला 2 न भाग जाते, पण याचा एकमेकाला भाग जात नाही. लक्षात घ्या, याचा एकमेकाला भाग जात नाही. याला बघा, मला तरी वाटतं कशानेच भाग जात नाही. 1 ने पण नाही जात, नंतर 2 ने पण नाही जात, 3 ने पण नाही जात. याला जाते पण त्याला जात नाही, म्हणून याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 4 3 किती? 12, हातचा 1, 4 सक्कम 24 ने किती? 25, 252 आले. या ठिकाणी 252, 2 अधिक 252 तेवढेच येणार, कारण की भागच जात नाही. ओके, आता भाग देऊ. 7 1 7, 7 3 21, या 252 भाग देतो आहो आपण. 7 3 किती? 21, उरले किती? 4, 7 सक्कम 42, 36 गुणिले 9 म्हणजे 3 सक्कम 18, हातचा 1, 3 3 9 1 किती? 10, 108 आले. प्लस 9 9 2 18, 18 जर केले तर 7 उरतात, होतात 72, 9 8 72, 28 2 56, वजा 4 सक्कम 24, उरला 1, 4 3 12, 63 गुणिले 5 म्हणजे 5 3 किती? 15, हातचा 1, 6 5 30 आणि 1 31, एवढे आले. आता या दोहोंची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावं लागेल, बरोबर ना? येस 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 ओके. हा, ठीक आहे, एवढं आपण करत आहोत. 252 आले. नंतर इथं सगळंच आपण पद्धतशीरच केलेलं आहे. 9 9 3 9 2 9 9 2 18, उरले किती? 7 9 8 72, बरोबर. आता 8 आणि 6चा 14, हातचा 1, इथं 6 आणि इथं 1, 164 आले. ते 164 वजा 315, इथं थोडंसं लांबट घेतो. 164 वजा 315, उलटी वजाबाकी करायला लागेल. 315 वजा 164 करायला लागेल. या ठिकाणी 1, या ठिकाणी 11 तून 6 गेले, 5 राहिले, हातचा 1, 151 येते. 151 मात्र वजाचं चिन्ह येते, म्हणून 2 अधिक मायनस 151 भागिले 252. आता काही भाग जातो का या ठिकाणी? तर मला या ठिकाणी भाग जाताना दिसत नाही. मात्र असा गुणाकार केला आणि इकडे जर मी गेलो तर काय होते बघा.
2 अधिक वजाचं होते वजा 151 भागिले 252. इथपर्यंत आपण तर आलोच. थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, परंतु सोपाच आहे, तेवढं काही नाही. इथून इकडे गुणाकार केला तर काय होते, 2 2 4, 2 5 10 आणि इथं 2 2 4 ने किती 5, 504 वजा 151 भागिले 252. याची जर वजाबाकी केली तर किती येते, 4तून 1 गेले 3 राहिले है ना, 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1 दिला तर 5तून 2 गेले 3 राहिले, 353 भागिले 252 येते. आणि हे जर इथं मी सॉल्व केलं, 353 भागिले 252 एवढ्याचं आन्सर आलं. काय आलं, एवढ्याचं आन्सर आलं. मित्र आता आपण काय करणार, वेट, या ठिकाणी काय करणार, या ठिकाणी तर सोपी गोष्ट आहे, याला अटॅच करणार. भागिलाचं काय करणार आपण आता, गुणिले करणार. याला गुणिले करणार, 252 वर नेणार आणि 13 खाली आणणार. खतरनाक प्रश्न आहे भाऊ. असंच करावं लागते याला. 252 252 कॅन्सल झाले. आता याचा याला भाग देऊया. किती जाते भाग, भाग जातो का नाही, तर मग आपण असं करूया, 353 भागिले 13. आता बॉटमला 13 आले म्हणजेच आहे ऑप्शन मध्ये. 13 2 24, 13 ते 39 जास्त होते, 13 2 26 म्हणून 35 मधून 26 गेले, 9 उरतात, 93 होते. मग भाग आणखी आपण 13 1 13, 13 2 24, 13 39, 43 52, 13 5 65, 13 कमाटे 78, 13 7 91, 13 7 91, 93 मधून 91 गेले, उरले किती 2, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 27.2/13. 3/13 असेल. काही मिस्टेक झाली का कुठे, या ठिकाणी बघा, 13 2 26, 35 मधून 26 गेले, 9 इथं आले 9, इथं 9 दिले, 13 7 91 आणि हे 2, 27.3/13 दाखवते, तर 2/13 आले. कुठेतरी मिस्टेक, छोटीशी मिस्टेक झालेली आहे. 353 इथं, 4तून 1 गेला 3 राहिला, 0तून 5 गेले 5 राहिले, हातचे एक या ठिकाणी दिल्यानंतर 5तून 2 गेले 3 राहिले, 353 आले. 353 आपण बरोबर दिले. या ठिकाणी 2 2 4, 2 5 10 1, 2 2 4 1 5, 504 वजा 101 एवढंच बरोबरच आहे. या ठिकाणी काही मिस्टेक झाली का, 315 मधून 164 काढताना इथे 1 आला, 6 5 11, या ठिकाणी 151 पण बरोबर आहे. तर 27 पूर्णांक आता 13 2 26, ओके, 35 मधून 26 गेले, 9, आता 13 3 39, पुन्हा करावं लागेल याला बहुतेक. 27.3/13 आले. इथं 2/13 माझी उराले, कुठेतरी मिस्टेक झालेली असेल, परंतु 5, ओ नो, ओ सॉरी, सो सॉरी. हा आन्सर आपल्याला मारता येणार, आपलं प्रॉपरच आन्सर आहे 27.2/13. हेच आन्सर आहे आपल्याला, हेच आन्सर आहे 27.2/13चे आन्सर आहे. पण इथं तर 3/13 आहे, म्हणून हे आपण आन्सर मारणार नाही. आपण आपल्याला मूळ आन्सर जैसे ते ठेवू, 353/13 म्हणजे आपले आन्सर आला सेकंड. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. म्हणजे बघा ना, हा प्रश्न किती खतरनाक आहे. मी सुद्धा इकडे आन्सर मारायला निघालेलो होतो आणि मारलं सुद्धा होतं, असं समजून त्याला, की मला वाटलं की माझं चुकलं असेल आणि असंच परीक्षेमध्ये होती. हे लक्षात घ्या मित्रांनो, इथं सायकोलॉजी डिपेंड करते, आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड डिपेंड करते, आपला कॉन्फिडन्स डिपेंड करते. आपलं आन्सर म्हणजे माझे आन्सर पूर्ण आलं, मी पुन्हा रिपीट इकडे चालला गेलो की बाबा रे, याला स्प्लिटिंग केल्यानंतर मी बघितलंच नाही, पहिले बघायला पाहिजे होतं की बाबा 353/13 डायरेक्टच आलं ना, तर डायरेक्टच आन्सर मारायला गेलो पाहिजे. माझं लक्ष इकडे गेलं, म्हणून मी थोडासा फसलो, परंतु मी स्वतःला सांभाळून मग सेकंड आन्सर मारला. राईट आहे. 14वा प्रश्न, हा खतरनाक प्रश्न आहे. 14वा प्रश्न, या ठिकाणी बघा काय आन्सर येणार. ओके, या ठिकाणी काय आन्सर येणार. आता हा एवढा भाग आपल्याला असा वर न्यावा लागेल, याला गुणाकार करू आणि इथे 1.7 घेतला, इकडे गुणिले 4 घेतले, इकडे गुणिले 5 घेतले आणि खाली 12 घेतले, म्हणून 11/34 गुणिले
इथं काय म्हणूया आपण 1.7 गुणिले 4 गुणिले 5 भागिले 12. काय कसं करायचं? हे प्लस ब्रॅकेट तर आधी सॉल्व करायला लागते, म्हणून 15तून 8 गेले, हे तर आपण उलटं सुलटं करून ठेवलं. आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 15तून 8 गेले 7 राहिले, अधिक 2/18 वजा 1/36. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जाते, म्हणून 36 ही झाली लसावी. 18 दोन्ही 36, हे बे दोन्ही किती झाले 4 वजा 36 एक 36 आणि हे एक 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 झाले, म्हणजे या ठिकाणी 3/36 आले. 4तून 1 गेला 3 राहिले आणि 36. इथं भाग पण जातो, 3 एक 3 आणि 12 3 36 म्हणजे 1/12 आले. हे 7 प्लस 1/12 म्हणजे इथं आपण आणखी करू शकतो. 12 7 84, 84 आणि 1 85, 85/12 होईल. म्हणून इथं आले प्लस 85/12. ठीक आहे, इथं आपण थांबून जाऊ. मग इकडचं आपण सॉल्व करू, कारण की ब्रॅकेट आपण पूर्ण सॉल्वच केलं, ज्याचं आन्सर आलं 85/12. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला खतरनाक एक सांगतो ट्रिक्स. 4 एक 4, 4 3 किती 12. आता काय करायचं की हा पॉइंट इथं गेला की इथं एक शून्य वाढवायचं, म्हणजेच इथं काय आलं तर 11/34 गुणिले हे झाले 17 गुणिले 5 भागिले झाले हे 30. 5 एक 5, 5 सकम 30 म्हणजे 17/16 आलं. 11/34 गुणिले 17/6. एवढंच आलं, 17/6. आता आपण कुठेही भाग नाही देऊ शकत, म्हणून काय केलं, याचा गुणाकार केला. 17 एक 17, हातचा आला 1, 17 एक 17 आणि 1 येते 18 आणि याचा गुणाकार केला. 6 चूक किती 24, 2 आले हातचे, 6 3 18, 18 2 20 एवढे आले. आता भाग कुठला जातो काय जातो याचा काही विचार करू नका. 187 भागिले 240 आले. प्लस प्लस हे करायला लागेल ना, हे 85/12. आता या ठिकाणी हा पण खतरनाकच प्रश्न आहे. काही असा सोपा वगैरे प्रश्न नाही. 1.7 ह्या नंतर आपण त्याला असं तसं करून इकडे तिकडे करून इथपर्यंत आणलं रे भाऊ. 5 एक 5, 5 सकम 30 आणि 17/6. ठीक आहे. आता भाग जातो का नाही जात. मग 12 आणि इथे जर आपण हे केलं 204 आणि हे 12 आहे, भाग जातो का याला दोघांनाही? तर भाग जाताना मला दिसतो तसा 12 एक 12, 12 7 84. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जातो, म्हणून 204 ही काय झाली लसावी झाली. इकडे सॉल्व करूया आपण. आता इथे 1 म्हटला तरी इथे 187 घेतले, अधिक 12चा जर भाग दिला तर 12 एक 12 उरले किती 8 झाले 84, 12 7 84. या दोनचा गुणाकार केला तिकडे टाका लागेल. 17 पंच 85, हा चाले 8, 8 7 56, 5 8 5 13. ओके. 17 पंच कुठे करत रे भाऊ आपण? हा इथं गुणाकार करायला लागते ना. 17 पंच 85 इथं घेतला असतं तर तुम्हाला समजलं असतं ते डायरेक्ट, पण जागा नव्हती म्हणून इथं घेतलं. इथे 187 आला आणि याचा गुणाकार जर केला तर तो आला 17 पंच 85, 17 पंच 85. डायरेक्टच गुणाकार करतो. 17 पंच 85 म्हणजे 8 आले, हा 4 माइंडमध्ये ठेवले. 17 8 36 नाही, 8 7 56, 5 8 5 किती 13, 136 आणि हे 8 म्हणजे 8 6 किती 14 म्हणजे 144 येणार इथं. 144 बापा लय खतरनाक आलं इथं. कुठेतरी जाम मिस्टेक झाली. ओके, नाही मिस्टेक वगैरे नाही म्हणूया आपण त्याला, थोडंसं थांबूच. इथे बेरीज करून बघू. 7 आणि 5 किती 12, हातचा वाला 1, 8 आणि 4 किती 12 आणि 1 किती 13, हातचा वाला 1, इथं 5 आणि 1 किती 6 आणि 1 भागिले 204. ठीक आहे. या ठिकाणी आता 1632 भागिले 204, 1632 भागिले 204 कमी कमी करत आणू आता आपण याला. 4 पंच 20, 4 1 4, 4 चिक 16 आणि 4 8 32 म्हणजे इथं 408 भागिले 51. आता 408 भागिले 51 कोणत्या याच्यात येते का? येतं 51चा डायरेक्ट भाग जातो. 51 गुणिले 8, 8 1 8, 8 45 डायरेक्ट आला आपल्याला आन्सर 8. यस, 8 आन्सर आला.
बघा ॲन्सर काय आहे 8 आहे. बघा ना कसं कॉम्प्लिकेटेड गणित होतं, खतरनाक गणित होतं. इथे भागिलेचं गुणिले झालं, हा आपण भागिलेचं गुणिले केल्यानंतर खालचा भाग वर नेला, वरचा भाग खाली आणला. 1.7ला 17मध्ये कन्वर्ट केलं तर इकडे शून्य वाढवलं आपण, 5चा भाग दिला, असं करत करत इथं आलो. 11 भागिले 34 गुणिले 17 भागिले 6 हे आपण इथं केलं आणि इकडचं ॲन्सर 85 भागिले 12 अटॅच केलं. याचा लसावी काढला 204, असं करून इथपर्यंत आलो. मग बेरीज केली 1632 भागिले 204 आलं. 1632 भागिले 204 म्हणजे 408 भागिले 51 घेतले. 408ला 51 डायरेक्ट लसचाच भाग गेला 8चा, म्हणून आपल्याला ॲन्सर आला प्रॉपर 8. ठीक आहे, 8 ॲन्सर आला. आता थोडंसं तिसरा प्रश्न, 15वा प्रश्न. 15वा प्रश्न बघा. येस, ओके. येस, या ठिकाणी 5 3 किती 15, 15 2 किती 17, 17 भागिले 5 गुणिले बेचूक 8 आणि किती 9, 9 भागिले 2 वजा 3 3 9, 9 2 किती 11, 11 भागिले 3 गुणिले 4 2 8, 8 2 किती 10, 10 भागिले 4. हा वजाचा इकडे प्लस 3/4 बरोबर एक्स. डायरेक्टच, डायरेक्ट. यस यस यस, ओके. हे 2 ब्लॉक नंतर हा अटॅच. या ठिकाणी आडवा भाग जातो काही, असा पण नाही जात, असा पण नाही जात, असा कुठेच नाही जात, म्हणून 9 7 63 अंशांशाचा गुणाकार. 9 7 63, 6 9 1 9 7 किती 15, 153 भागिले हे किती 10 वजा याचा असा नाही, असाही नाही, कसाच नाही, असा जातो मात्र. 2 2 4 2 5 10 आहे की नाही. म्हणून या ठिकाणी 11 55, 55 भागिले 3 2 6 अधिक 3 भागिले 4 बरोबर एक्स. मित्रांनो या ठिकाणी 6 10 10 6 आणि 4चा लसावी आपल्याला माहित पाहिजे. लसावी आहे माहित आपल्याला. कसा बरं, 10 आणि 6 याला 2 ने भाग जातो, 2 3 6 आणि 2 5 10, म्हणून 2 ने कुठेतरी भाग द्यायचा 5. 5 सकम किती 6 5 किती 30, 30 भागिले 4 याला सुद्धा 2 ने भाग जाते दोघांना, म्हणून 2 1 2 2 4 म्हणजे 60 येतो लसावी. 60 लसावी येतो. हे 60 इथे टाकले आणि डायरेक्टच आपण आपलं काम सुरू करून दिलं फास्ट. इथे 6, इथे 10, इथे 15 चूक 60. या ठिकाणी हा गुणाकार केला, 6 3 किती 18, हातचा वाला 1, 6 5 30 आणि 1 31, हातचे 3 6 1 6 आणि 3 किती 9, 918 आले या ठिकाणी. मायनस इथे किती आले तर हे 550 आले, अधिक हे 15 3 किती 45. आता याची वजाबाकी सर्वप्रथम करावं लागेल. या ठिकाणी 8, 11तून 5 गेले 6 राहिले, हातचा वाला 1, 9तून 6 गेले 3 राहिले, 368 अधिक 45 भागिले 60. या ठिकाणी 8 आणि 5 किती 13, हातचा वाला 1, 5 आणि 6 किती 11, हातचा वाला 1, इथं 413 भागिले 60. 413 भागिले 60 म्हणजे आपल्याला आन्सर आहे का इथं नाही, मग स्प्लिटिंग करावं लागेल. कसं तर साईन 7 42 होते, तर 6चा भाग द्यावा लागेल आपल्याला. इथे जर कट केला तर 6चा भाग गेला, 6 6 36 म्हणजे 360, 413 मधून 360 वजा केले तर 3 6 5 11 म्हणजे 53 उरले. 6.53/60 आन्सर आला. सो थर्ड ऑप्शन हे राईट येते. राईटच आहे मित्र, ओके, राईटच आहे. झालं की नाही. नेक्स्ट क्वेश्चन, 16वा प्रश्न. या ठिकाणी असंच करावं लागेल. 2 5 10 आणि 4 किती 14, 14 भागिले 5 गुणिले 6 5 30 आणि 5 35, 35 भागिले 6 गुणिले 7 5 35 ने किती 36, 36 भागिले 7 बरोबर 4 5 20 आणि किती 21/4 गुणिले एक्स. झालं. 6 1 6 6 6 36, 7 1 7 7 5 35, हे 5 5 कॅन्सल, म्हणजे वर राहिलंच काय इथे, राहिलंच काय इथे, काहीच नाही राहिलं. 14 सकम 84 राहिले, बरोबर 21/4 गुणिले एक्स. आता एक गोष्ट माहित पाहिजे, हा जो गुणिले आहे ना, इकडे 84चा गुणिलेचं गुणिलेच येतं, इकडे कट झाला तर 4 वर जाते आणि 21 खाली येते, असं होते या ठिकाणी. इथे हे बेसिक आहे, इकडे कन्वर्ट केलं. आता 21 1 21, 21 चूक 84 आणि 4 चूक किती 16, म्हणजे एक्स बरोबर 16 आले. प्रॉपर आन्सर 13 आला. कम्प्लीट. येस, काय झालं, हे प्रॉपर आन्सर काय झालं 13 आलं. ओके, येस. वेट अ मिनिट.
ते थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम होता. 16 बरोबर आहे. 17वा प्रश्न बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्पीडीत सॉल्व्ह करायला लागेल. याला कसं बघा, या ठिकाणी आपण काय करणार, हा आडवा भाग जातो का, 3/2 गुणिले 11/5 भागिलेचं गुणिले नंतर करू, इकडे नंतर करू, परंतु इथं भाग देऊया आपण. 11 × 11 11 × 44 5 × 5 5 × 5 25 म्हणजे भागिले 5/4 आणि इकडे भागिले 33/15. काय कसं करायचं आता, कसं आन्सर येते, 3/2 गुणिले 11/5. हा जो भागिलेचं गुणिले करू, 4 वर नेऊ 5 खाली आणू, याला सुद्धा तसंच करू, 15 वर नेऊ 33 खाली आणू. म्हणजे इथं कन्वर्ट केला आपण, इथं सुद्धा कन्वर्ट केलं, इथं सुद्धा. हा वर नेला, हा खाली आणला, वर नेला, खाली आणला. आता कटकुट सिस्टीम लावू. काय भाग जातो, 2 × 2 2 2 किती 4, 2 ने भाग गेला, 3 × 1 3 3 × 1 3 3 × 1 3 11 11 11 हे कॅन्सल. नंतर 5 × 5 5 3 किती 15. वर काय उरलं का, 3 कॅन्सल झाला, हा पण कटला, हा पण, इथं 2 उरला आणि इथं 3, इथं खाली फक्त 5च उरला. बरोबर 2 गुणिले 3/5 म्हणजे 6/5. 6/5 म्हणजेच काय रे, याला सुद्धा आपल्याला स्प्लिट करता येतं ना. तर 5 × 5 उरला 1 म्हणजे 1.1/5 हे झालं प्रॉपर आन्सर. 5th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बघा राईट आहे. ही एकदम खतरनाक टेस्ट आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही बघावी अशी विनंती आहे. देणं हा प्रश्न. आता बघा, या ठिकाणी काय करणार, 13×78 आणि हा 79 घ्यावं लागेल बाय 6 प्लस 6 36 36 न 5 41/6 म्हण लागेल प्लस x बरोबर हे किती बरं, तर 11तून 7 गेले 4 राहिले गुणिले 5 अधिक 4. आता हे गुणिले जर म्हटले तर 20 20 20 अधिक 4 म्हणजे हे किती झाले 24 लिहून घेतले. इकडे x आहे. आता याचा जर आपण बरोबर हे केलं तर हे 6 6 साठी 6, याची बेरीज 9 ने किती 10, हातचा वाला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12 120. आता पुन्हा भाग 6 1 6 6 आणि 2 12 इथं 20 म्हणजे देअरफॉर 20 अधिक x बरोबर 24. आता हा जो 20 आहे इकडे कट करून इकडे मायनस मध्ये जातो 20, x बरोबर किती आले, मग हे 4 प्रॉपर आन्सर येते 4. 5th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे मित्रा. सो 4 आन्सर आला. म्हणून खतरनाक प्रश्न आहे परंतु अगदी इझी प्रश्न होता. तुम्ही जर माझी टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर निश्चितपणे टेस्ट सिरीज जॉईन करा, कारण की फुल लेंथ पेपर हे 10 मिळणार आहे आणि फीज आहे फक्त 200 रुपये. फुल्ली IBPS पॅटर्ननुसार पेपर होणार आहे. दर संडेला एक पेपर होतो. एक डेमो पेपर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो जर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर. तो डेमो पेपर बघूनच माझ्याकडे टेस्ट सिरीज जॉईन करावी अशी विनंती आहे. ठीक आहे, चला पुढे. 19वा प्रश्न एकदम डेंजर प्रश्न, बघायला डेंजर आहे पण तू काढूया. या ठिकाणी जर बघितलं तर हे 7.5 आहे, म्हणजेच या ठिकाणी 14/2 घेऊया आपण डायरेक्ट. 2 14 ने नाही 15/2 वजा. आता एवढा मोठा ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये मैरेपी कंस आणि त्याच्यामध्ये हा, म्हणजे हा एवढा आधी सॉल्व्ह करावा लागते. कसा करणार सॉल्व्ह, इथं 2 1 2 इथं 3 येते, म्हणजे 3/2 वजा 1/3 वजा 1/6. याची जर लसावी काढली, ही आधी सॉल्व्ह करू ना आपण. 2 3 6 चा लसावी किती येतो, 2 क्रमागत संख्या जर असेल तर त्याचा गुणाकार हा लसावी असतो. मग या ठिकाणी मला 6 लसावी दिसून येतो, कारण की 2 ने 6 ला भाग गेला तर 6 लसावी, 3 ने 6 ला भाग गेला तर 6च लसावी. 6 लसावी, 2 3 किती 6, 3 2 6 आणि 6 1 6, हा 3 3 किती 9 वजा इथे येते 2 वजा 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 चिन्ह, इथे येते 1. आता देअरफॉर इच्छा इथंच हे सॉल्व्ह करता एवढ्या ब्रॅकेटमध्ये, कारण हा कंस आपण सॉल्व्ह करतो. 9तून 2 गेले तर 7 उरले, 7 वजा 1 म्हणजे 6, 6/6 म्हणजे 1. एवढ्या याचवाला आला फक्त 1. आता तो जो 1 आला तर इथं बघा काय करणार आपण. आता इथून आपण एवढं लिहून घेऊ आता पुन्हा. तर इथं असं घेतलं, 4 2 8, 8 आणि 1 किती 9, 9/4 हे भागिले. इथं आता हा मैरपी कंस, इथे 4 1 4 4 ने किती 5, 5/4 आहे वजा 1/2
आणि याचा काय तो गुणाकार येतो. गुणाकार किती हा 1 असं झालं ते. असा महिरपी कंस आणि एवढं उरलं फक्त. म्हणजेच पद्धतशीर लिहून घेतलं तर 15/2 वजा 9/4 भागिले ह्या मैरपी कंसमध्ये 5/4 वजा 1/2 गुणिले 1 हा मैरपी कंस कंप्लीट. सोपा आहे मित्र. आता हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायला लागेल. इथं गुणाकार आधी करायला लागेल. हाफ गुणिले 1 म्हणजे हाफ, याचं काही मतलब राहिलं. 1 1 1 ना. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी आन्सर, लसावी काढले तरी एक आन्सर. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशनच करू आपण. 5 2 किती 10 वजा 4 1 किती 4 आणि 4 2 किती 8. आता या ठिकाणी 6 6/8 6/8 म्हणजेच 2×3 = 6 2×8. आता स्टेप्सवर आलो आपण आपल्या. वजा मोठ्या ब्रॅकेटमध्ये 9/4 भागिले हे 3/4. मित्रा तुम्हाला माहित आहे का, याला गुणिले केलं, इथे 4 आणले, इथं 3 आणले, 4 4 कॅन्सल आणि 3 1 3 3 3 किती 9. म्हणजेच 15/2 वजा 3 आले. 15/2 वजा 3 म्हणजे किती, हा एक महत्वाचा प्रश्न. म्हणजेच इथं असं करायचं, 15/2 वजा 3 काय करायचं, हा गुणाकार आहे. म्हणजे 15 वजा 6/2 करायला लागेल आपल्याला. 2×3 = 6 ना, 15 वजा 6 म्हणजे या ठिकाणी 15 तून 6 गेले, किती उरतात, 9 उरतात. या ठिकाणी 9/2 आहे मित्र. 9/2 म्हणजेच किती, 9 × 15 होते 9/2. 9/2 म्हणजे 4.5 ना. 9चे 2 तुकडे केले तर 4.5. म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला थर्ड. खतरनाक प्रश्न आहे, थर्ड आन्सर. तुम्ही स्टेप बाय स्टेप्स करा, तुम्हाला बरोबर याच्यातलं गमक कळेल. 20वा प्रश्न बघा. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह व्हॉटच्या जागी कोणती किंमत येणार आहे. इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन. काय करायचं, 5 35 न 2 37, 37/5 लिहून घेतले, गुणिले हे अडीच होय म्हणजे 2 2 4 ने किती 5, 5/2 लिहून घेतले, प्लस 3 3 9 ने किती 10, 10/3 भागिले भागिलेच डायरेक्टच गुणाकार करू आपण. 3 3 1 3 3 ने किती 4, 4/3 आहे तर 3/4 करू. झालं. म्हणजे आपल्याला काहीच सेकंद तरी वाचून जातात. या ठिकाणी हा, या ठिकाणी हा, 3 3 कॅन्सल, 2 2 4 2 5 10 म्हणजे 5/2 या ठिकाणी आले, प्लस हे 5 5 कॅन्सल, 37 ने 2 ला भाग जात नाही म्हणून 37/2 आपण घेतले. आता या ठिकाणी खूपच सोपा आहे हा प्रश्न. कसा, बेस सारखा आहे म्हणून 2 घेतले आणि 37 आणि 5 म्हणजेच 42 येतात. म्हणजेच या ठिकाणी भाग जर दिला तर 21 येते. 21 हे प्रॉपर आन्सर आहे. फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बघा चेक करूया. येस. नेक्स्ट क्वेश्चन 21वा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. 15 3 45 2 47, 47/3 आले, गुणिले sin 3 18, 18 आणि 1 19, 19/6 प्लस 3 सकम 18, 18 आणि 1 19, 19/3 बरोबर. याचा गुणाकार सुद्धा आपल्याला करावा लागेल. आता असा गुणाकार करू, कसाही करू. 18 1 डायरेक्टच इथं करूया. 18 1 18 हातचाला 1, 18 1 18 आणि 1 किती 19 आणि त्याच्यामध्ये हे 7 मिळवले तर हे होणार आहे 205. 8 आणि 7 15 हातचाला 1 205. 205/18 प्लस एक्स काढूया ना आपण आन्सर. आता हा गुणाकार आधी करावा लागेल तर भाग जातो का, हां भाग जाताना तर मला कुठे दिसून नाही राहिला. 15 47 काहीच भाग जाताना दिसत नाही आहे. ठीक आहे, नाही जात तर नाही जात. याचा गुणाकार करू म्हणजे sin 3 किती 18, नंतर 19 गुणिले 7, 19 गुणिले 7, 7 9 63 6 म्हणजे 133 येतात. 19 7 33 असेल. 7 9 63 6, 7 1 7, 7 6 किती 13, 133. याचा गुणाकार करतो. 133चा 3 इथे लिहिला, 13 हातचे आले. 19 चूक किती 76, 19 चूक किती 76, 4 9 36 3 76, 76 मध्ये हे 13 मिळवले, इथे 9 इथे 8, 8 9 येणार म्हणजे 893/18 प्लस या ठिकाणी 19/3 आणि हा एवढा भाग मायनस करावा लागेल, मायनस 205/18 बरोबर एक्स. या ठिकाणी आता काय करावं लागेल की
18, 3 आणि 18 ची लसावी काढ लागेल. लसावी 18, 3 आणि 18 दोन जर सारखे असेल एक कट करून टाकायचं, एका संख्येत दुसऱ्या संख्येला भाग जाते, म्हणून 18 ही झाली लसावी. 18 1 18, 3 सकम 18 आणि 18 1 18. या ठिकाणी 893 येणार प्लस 19 सकम, बरोबर ना. 19 सकम 6 9 63, 6 9 9 सकम 9 सकम 54, नाही 9 सकम 54, 5 आले हातचे. आणि 6 1 6 5 किती 11, 114. 114 आले. 114 मायनस हे 205. आता या दोघांची बेरीज कर लागेल. इथे आले 7, इथे आले 10 आणि इथे आले 10. 1007 वजा 205 भागिले 18. मित्रा 1007 वजा 205 वजाबाकी करू. या ठिकाणी 2 0, या ठिकाणी 812. 802 भागिले 18 आले. आत्ता आपल्याला भाग देता येईल. मोठं गणित काही नाही, परंतु त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडीशी भारी आहे. 18 जसे ते ठेवा लागेल, बरोबर. 18 पंचे 90 होते, परंतु ते घेणार नाही आपण. 18 चूक 72 होते, मग इथं 4चा भाग गेला असा. आणि 72 म्हणजेच मग 80 मधून 72 गेले, उरले 8, झाले 82. पुन्हा 18 चूक 72 होते, म्हणून 82 मधून 72 गेले, उरले किती 10. 44.10/18 आन्सर आला. पण 44.4/9 आहे, अर्थातच या ठिकाणी पुन्हा अपूर्णांकाच्या अंशछेदाला भाग जातो. 2 पंचे 10, 2 9 18, म्हणजेच प्रॉपर आन्सर आला आपल्याला 44.5/9. प्रॉपर आहे, 5th आन्सर. चेक करूया, राईटच आहे बघा. 22वा प्रश्न घेऊ. या ठिकाणी 31/10 भागिलेच गुणिले करू डायरेक्ट. 3 3 9 1 किती 10. 10/3 म्हणजे 3/10 करू. प्लस 5 1 5, 5 2 किती 7, 7/5. आता या ठिकाणी एक असतो, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदस्थानी एक असतो. याला जर समजा गुणिले केलं तर गुणिले 1/20 होणार. डायरेक्टच घेतला आपण. आता या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी बघा, भाग जातो का. 3/10 आले, म्हणजे 3 10, 10/3 म्हणजे 3/10. ठीक आहे, असा भागण्यात आला आणि कसाच भागण्यात आला, म्हणजे 3 1 3 3 3 93, 31 3 93 भागिले 100 प्लस इथे 7 1 7 आणि 20 पंचे 100. आता हे दोन्ही 100 100 सारखे आहे म्हणून 100 लिहून घेतले आणि वरच्याची बेरीज केली. 93 अधिक 7 म्हणजे 100. 100 भागिले 100 म्हणजे 1. प्रॉपर आन्सर येते 1. हा एक खतरनाक प्रश्न आहे. आन्सर आहे फर्स्ट. या प्रकारचे सर्व प्रश्न IBPS पॅटर्न विचारते. 23वा प्रश्न. इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन. इट इज रिक्वायर्ड टू सॉल्व इमिजिएटली. आता काय करायचं, 12 36 2 38, 38/3 गुणिले 3 सकम 18 आणि किती 19, 19/3 म्हणजे 3/19 करायला लागेल. आता आपण डायरेक्ट घेतलं ना, 3/19 प्लस 7 7 49 ने किती 50/7 गुणिले 2/5 जैसे ते मायनस. या ठिकाणी बघा 112.5 आहे ना, तर डायरेक्टच 125 करायचं गुणिले हे जे टक्के आहे ना, तर 1/1000 म्हणायचे डायरेक्ट. जर एखाद्या संख्येच्या मागून एका अंकानंतर पॉईंट असेल, त्याला जर टक्केवारीचं चिन्ह लागलेलं असेल तर पॉईंट हटवायचा, हटवला आणि डायरेक्ट गुणिले 1/1000 करायचं. आणि ऑफ म्हणजे गुणिले 12. आता हे स्टेप्सचं किती गणित झालं. ही पहिली स्टेप्स गुणा करायची, ही दुसरी स्टेप्स गुणा करायची, ही तिसरी स्टेप गुणा करायची. आता इथे 125 एक. आता भाग देऊया आपण सरळ सरळ. बघा आता 19/3 आले. ओके, सो इथं भागाकाराचं गुणाकार केलं, 3/19 घेतले. हे 3/19, 3 3 कॅन्सल झाले. 19 1 19 19 दोन्ही 38. इथं आले 2 अधिक. बघा खतरनाक प्रश्न. 5 1 5, 5 10 50. आता इथं भाग जात नाही, म्हणून 10 2 20, 20/7 वजा
125 एक 125, 125 8 म्हणजे 125च्या दुप्पट 250, चौपट 500 आणि 8 पट 1000. 4 2 8, 4 3 12 म्हणजे हे झाले किती 3/2. एवढा आपल्याला आता फक्त सॉल्व करायला लागेल. 2 अधिक एवढा जो भाग आहे दोन्ही मूळ संख्या आहे म्हणून याचा गुणाकार ही लसावी झाली 14. 7 2 14, बे 7 14, इथं 20 2 किती झाले 40 मायनस 7 3 किती झाले 21. 40 मधून 21 गेले उरले किती 19. 19/14 झाले. हा 2 इथे अट्याच आला. 2 अधिक 19/14. बघा ना आता काय आन्सर येते. खतरनाक प्रश्न आहे. आता 14 एक किती 14, उरले किती बरं 19 मधून 14 गेले उरले किती 5. 5 उरले ना. हा म्हणजेच हा 2 ने किती 3, 3.5/14 असा आन्सर आहे. 3.5/14 म्हणजेच काही पण येऊ शकते. तर 5/14 जर केले आपण इथे 0 दिला तर 0 पॉईंट येते. हा 14 3 किती 42, 14 ची 56 जास्त होते. 14 3 42, 8 इथे 0 वाढला. 14 पंचे 70, 14 सकम 84, 14 पंचे 70 म्हणजे इथं 10 उरले नंतर 0. 14 7 98 म्हणजेच इथं प्रॉपर आन्सर आलं 3 पॉईंट पण लागेल ना आता 3 अधिक 0.357 म्हणजेच 3.35 किंवा 36 समजा. सो प्रॉपर आन्सर या ठिकाणी सेकंड आहे. ओके सेकंडच आहे बघा. इट्स अ सेकंड लास्ट क्वेश्चन अँड इट्स व्हेरी युनिक. 7 × 28, 28 न 5 होतात 33, 33/7 प्लस 3 × 12, 12 न 2 किती 14, 14/3 अधिक x बरोबर 35 हे भागिले 100 गुणिले 158 असं त्याचं स्वरूप आहे. विदिन सम सेकंड मध्ये आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करूया. कसा करणार. या ठिकाणी बरोबरच्या नंतरचा हा एवढा भाग इथं काहीतरी क्रिएशन होते का, हा आडवा भाग जातो का, तर नाही जरी जात असला तरी सुद्धा आपण पॉईंटचा भाग देऊ शकतो है की नाही. इथे 2 शून्य काटले तर इथं पॉईंट दिला म्हणजेच 35 गुणिले 1.58 होऊ शकते. या ठिकाणी प्रॉपर जर नाही आलं तर आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यावी लागेल. ठीक आहे जवळपास कुठे जाते ते बघूया आपण आता. हां ओके आता प्रॉपर एकदमच तंतोतंत कसं होणार आहे. इथे 35 आणि 158चा गुणाकार करून घेऊ. 5 8 किती 40, 5 5 25 न 4 29, 2 5 1 5, 5 2 किती 7, 3 8 24, 2 3 5 15 2 किती 17, 1 इथं 4 0 3 हातचा वाला 7 2 14 ने किती 15, हातचा वाला 1 इथे 5 आणि मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे इथं. पण हे झाले 55.30 प्रॉपर. हा आता इकडचं बघूया. या ठिकाणी बेरीज करत असताना एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग पण जात नाही, क्रमागत पण नाही, मात्र याच्यातली एक संख्या मूळ आहे म्हणून गुणाकार करावा लागेल 21. 7 3 किती 21, 3 3 7 21 इथं 99 येणार प्लस 14 7 98, 14 पंचे 70, 14 सकल 84, 14 7 98. ओके आता या ठिकाणी उरला 1/21 अधिक x, 1/21 अधिक x बरोबर 55.30, 30 किंवा 3. आता आपण काय करायचं गहरा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण 1 7 3 21 आणि इथे 99 प्लस आहे ना तो यहाँ पे चुकला. हाँ इथे 7 1 मिनिट 99 प्लस हां प्लस म्हटलं तर इथं प्लस करावं लागेल ना, आपण मायनस केलं त्या ठिकाणी. या ठिकाणी 9 8 किती 17, हातचा वाला 1 9 2 18 किती 19
19 म्हणजे 197 येतं. 10 10 7 17. ओके. आता काय करायचं की याला याला आपण पॉइंटमध्ये भाग देऊन बघू कितीचा भाग जातो. 21 म्हणजेच 2 8 16 2 9 18 म्हणजे 21 गुणिले 9 म्हणजे 9 1 9 9 2 18 एवढा भाग चालला. 9चा भाग चालला 9. हां, कमीत कमी 9 म्हणजेच 197 वजा 1 8 9. या ठिकाणी 8 8 9 17 हात चावला 1 म्हणजे 8च उरले फक्त. 8 उरल्याबरोबर 87 झाले. 21 चूक 84. 87 मधून 84 गेले, उरले 3. 3चा 30 झाले पॉईंट दिल्याबरोबर. 21 1 21 म्हणजे 41 94.1 आलेला आहे. देअरफोर 94.1 प्लस एक्स बरोबर 55.3 म्हणूया आता इथं, कारण इथचा एक अंक घेतला, इथचा एकच अंक घेतला. एक्स बरोबर या ठिकाणी 55. हा खतरनाक प्रश्न आहे. 0.3 आणि वजा बाकी. खतरनाक प्रश्न रचा. ठीक आहे. याचा गुणाकार केला होता, गुणाकार नाही केला म्हणून तर घोड झाला रे यार. हे सगळं बरोबर आहे, इकडचं मात्र चुकत गेलं. हा आपण इथं प्लस घेतला आणि इथं पण प्लस घेतला. सो सॉरी, मी कन्फ्यूजमध्ये गेलेलो होतो आणि मला वाटतच होतं चुकते म्हणून. ठीक आहे, काही का असो, करूया आपण त्याला आता. हां, 7 चूक 28 28 5 33 भागिले 3 गुणिले गुणिलेचं गुणिले 4 3 12 12 2 किती 14 भागिले 7 झालं. 14 भागिले 3. आता ही इथून थोडंसं एक्स्ट्रा करतो. इकडचं बरोबर आहे, 55.30 बरोबर आहे. इकडचे इकडे थोडंसं हे करतो. एवढं काय करण्याची गरज पण नाही आता, कारण की गुणाकार आहे ना. 7 चूक 28 33 33 भागिले 7 आणि इथं 3 चूक 12 2 14 14 भागिले 3. इथं गुणाकार केला, गुणाकार करायला गेला या ठिकाणी. 7 3 किती येते 21 येते. नाही नाही नाही, तरी तेच येणार ना. इथं आपण गुणाकार जरी नसर केला, इथं बेरीज का केली, गुणाकार आहे तो, कशाला एवढं भानगड करायला बसलं. हे गुणाकार आहे. हा 7 3 21 आणि 33 गुणिले 14 14 3 किती 42 4 14 3 42 आणि 4 46 462 भागिले 21. या ठिकाणी काय येणार आहे 21 1 21 21 2 42 उरले किती 4 21 2 42. इथं 22 येते, एवढ्याची किती येते 22. आता 22 अधिक एक्स, हा एक्स बरोबर 55.3. आता हे अधिकचे इकडे होते वजा, म्हणजे वजा 22.0. इथं 3 उरले, इथं उरले 3 आणि इथे उरले 3. 33.3 आन्सर येते. सो सॉरी, इथं मी बेरीज केली होती, लक्ष नाही राहिलं. गुणाकार घेतला तर 400 किती हे सरळ सरळ या ठिकाणी किती येतात तर 22 येतात. 22 याचा जर गुणाकार करून जर भाग दिला तर 22 येतात. 22 अधिक हा एक्स बरोबर इकडचे तर आपण प्रॉपर आणलेच होते 55.3. 55.3 मधून 22 काढले तर सरळ सरळ 33.3 आन्सर आपल्याला आलेला आहे. ठीक आहे, बघा 33.3 मॅच केलं तर बरोबर आहे. इट्स अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेस्ट. महत्त्वाची टेस्ट होती, शेवटपर्यंत तुम्ही थांबलात म्हणून सर्वांचेच आभार मानतो. आणि इथे सुद्धा आपण एंडिंग चांगल्या पद्धतीने करूया. हे भाग्य फक्त ज्यांनी शेवटपर्यंत टेस्ट बघितले त्यांनाच मिळू शकतं, कारण की टेस्ट आहे, शेवटपर्यंत जावंच लागेल. 200 मार्काचा पेपर तुम्हाला कव्हर करायचा आहे, साधी सोपी गोष्ट नाही. 17 3 51 1 किती 52 52/3 होईल, प्लस 21 2 42 ने किती 43 43/2 बरोबर. इथे काय म्हणणार, इथे याचा जर गुणाकार केला 99 किती 100 100/3. आता हा जर डायरेक्टली जर पूर्णांक एक तो अपूर्णांकाला जर टक्केचं चिन्ह असेल तर टक्केचे भागिले 100 होते, परंतु इथं काय म्हणायचं गुणिले 1/100 म्हणायचं.
जर डायरेक्टली जर अपूर्णांकाला टक्केचं चिन्ह लागलेलं असेल तर गुणिले 1/100 करायचं. ऑफ म्हणजे गुणाकार, इथं x असं झालेलं आहे. आपण काय करूया, हा सुद्धा भाग सॉल्व्ह करू आणि हा सुद्धा भाग सॉल्व्ह करू. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी उत्तमच. 2 दोन्ही 4 आणि 2 पंचे 10 अधिक 3 त्रिक किती 9 आणि 3 ची किती 12 आणि 2 त्रिक किती 6. या ठिकाणी 9 हे किती होणार, 9 4 13, हातचा 1 इथं 1 3 आणि हे 2, 233/6 बरोबर. या ठिकाणी 100 कॅन्सल झाले म्हणजे 1/3 गुणिले x. लक्षात घ्या. देअरफॉर 1/3 गुणिले x बरोबर 233/6. आता x बरोबर 233/6 हा गुणिलेचा गुणिलेच राहते, 3 वर जाते 1 खाली येते, है की नाही. हा इकडे जर झाला तर हे बेसिक आहे. हा गुणिलेचा एवढा पार्ट जर इकडे गेला तर गुणिलेचा गुणिलेच, परंतु 3 वर 1 खाली. आता 3 1 3, 3 2 किती 6, म्हणजे प्रॉपर आन्सर येते x बरोबर 233/2. आता आपण जर प्रॉपर त्याला काढायला गेलो तर किती आन्सर येणार आहे सांगा बरं. तर पेन थांबा एक मिनिट, पेन घेतो चांगला वाला. बे इथे 2 आला, उरले किती 1 आणि 2 सकम 12. पॉइंट दिला, 13तून 12 गेले, उरला होता 1, 1 चे झाले 10 आणि 2 पंचे 10, म्हणजेच x बरोबर 116.5 हे आलं प्रॉपर आन्सर. 116.5 इट्स फर्स्ट ऑप्शन. ओके, चला पहिला ऑप्शन राईट आहे. अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 25 पर्यंतचे प्रश्न सलगतेने सॉल्व्ह केले आणि तुम्ही सर्वांनी ते बघितले म्हणून सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो मित्रांनो. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल, माझी हे कॉन्सेप्ट तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट किंवा टॉपिक वाईज टेस्ट जर आवडली असेल तर निश्चितच लाईक करा. हा माझा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर निश्चितचपणे चॅनल सबस्क्राईब करा, कारण की येणाऱ्या टेट भरतीसाठी तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे. आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन प्राप्त होईल तुमच्या मोबाईलच्या फ्रंट पेजवर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.